नमस्कार. आज आपण पुणे महानगरपालिकेतील आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संपर्क कार्यालयामध्ये आहोत. गेल्या 2-3 दिवसापासून काही रुग्णवाहिका मालक हे माझ्या संपर्कामध्ये आहेत पुणे शहरातील. आज ते सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत. यांचा विषय असा आहे की ज्यावेळेस पुणे शहरामध्ये कोरोनाचा विषय चालू होता, फार गंभीर परिस्थिती होती आणि अचानकपणे बऱ्याचदा असेसुद्धा लोक काही वेळेस झाले. आपण पाहिलं असेल, मला वाटतं एक रास्तापेठेतला विषय होता ज्या ठिकाणी एका रुग्णाला ॲम्ब्युलन्स मिळाली नाही म्हणून तो रुग्ण राहत्या घरासमोर खुर्चीत एक्सपायर झाला. त्याच्यानंतरनं शासनाने शास्ती केली की ज्यांची यांच्या खाजगी रुग्णवाहिका आहे त्या सगळ्या ताब्यात घेतल्या आणि तीच प्रोसेस पुणे महानगरपालिकेने सुद्धा केली. त्या सगळ्या लोकांच्या जे खाजगी मालक आहेत ते सगळे रुग्णवाहिकावाले त्यांच्या ॲम्ब्युलन्स पुणे महानगरपालिकेने ताब्यात घेतल्या. शासनाने त्या टायमाला त्यांना 4,700 रुपये राज्य शासनाचे डायरेक्शन असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला खर्च करणार नाही, तुम्ही तुमचा खर्च करायचा. तर त्या टायमाला राज्य शासनाने असे काही डायरेक्शन्स या लोकांसोबत दिले होते की 4,700 रुपये ह्यांना पर डे द्यायचे. त्याच्यामध्ये ह्यांनी डिझेलचा खर्च यांचा करायचा, मेंटेनन्सचा खर्चसुद्धा ह्यांनी यांचाच करायचा. त्याला 4,700 रुपये महापालिकेने द्यायचे. 24 तास ते सेवेवरती राहणार, बरोबर ना? 24 तास या सगळ्या रुग्णवाहिका सेवेवरती राहणार पुणेकरांच्या. त्याच्यानंतर महानगरपालिकेने ह्या विषयांमध्ये थोडं बसून तोडगा काढला. 1600 रुपये रोज यांना द्यायचे. डिझेल महानगरपालिका देणार आणि ड्रायव्हरचा पगार महानगरपालिका देणार. असे 1,600 रुपये यांना 24 तासाचे द्यायचे. आणि त्यांचं शेवटी जो मेंटेनन्स असेल तो मेंटेनन्स सगळा पुणे महानगरपालिका करणार. आता यांचे असं झालं की काही लोकांनी तर रात्रंदिवस कामं केली. काही तरी या ठिकाणी जे आज स्वतः 24 तास कामं केली, स्वतः मालक आहेत, मुलगा वडील असे त्यांनी गाड्या चालवल्या आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यावेळेस त्यांनी रुग्णांसाठी सेवा दिली. जे कोविड पॉझिटिव्ह पेशंट जे एक्सपायर झाले त्यांना स्मशानभूम्यांपर्यंत नेण्याची व्यवस्था केली. 24 तास या लोकांनी आपल्या पुणेकरांसाठी कामं केली. आणि आज त्यांना मिळतंय काय? आज 6 महिने पुणे महानगरपालिकेने या सगळ्या लोकांच्या गाड्या वापरल्या. 6 महिने यांच्या गाड्या वापरून यांना फक्त 3 महिन्याचे पैसे दिले. आणि आजच्या परिस्थितीला यांचे 3 महिन्याचं बिल अजून येणं बाकी आहे. मागच्या महिन्यामध्ये या लोकांना सांगण्यात आले की आमचा MOU संपला, कारण त्यांनी जाहीर करून टाकलं महानगरपालिकेने कोरोना संपला, यांची गरज संपली. म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशा प्रकारचं यूज अँड थ्रोचं राजकारण या पुणे महानगरपालिकेमधील राजकारणी लोकांनी असतील अथवा पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने असेल ह्या लोकांच्या माध्यमातून केलं. जोपर्यंत ह्यांची गरज होती तोपर्यंत यांना वापरून घेतलं आणि यांचा वापर झाल्यानंतर आज यांना सांगितलं की तुम्ही तुमचं राम भरोसे जा, तुम्हाला काय करायचे ते करा. ह्यांच्या गाड्या, ह्या 13 लोकांच्या गाड्या त्यांनी मला हे लिहून दिलं आहे. ह्या 13 लोकांच्या गाड्या कुठे उभ्या आहेत आता? काही व्हेकल डेपोमध्ये गाड्या आहेत, काही गाड्यांच्या त्या शोरूममध्ये गाड्या उभ्या आहेत 1 महिन्यापासून. त्या गाड्यांची कामं सुद्धा होत नाही आहेत आणि 1 महिन्यापासून महानगरपालिका या लोकांना त्यांच्या गाड्या अजून ताब्यात देत नाही आहेत. मग जर महानगरपालिका या लोकांना त्यांच्या कामं करून गाड्या ताब्यात देत नसेल तर त्या लोकांकडनं महानगरपालिकेकडनं या लोकांनी पैसे का मागायचे नाहीत? कारण महिन्याभरापासून आता यांच्यावरती उपासमारीची वेळ आली. मग आता यांनी माझ्याशी संपर्क साधला आहे. आता याच्यामध्ये हे चाचे आहेत, तुम्ही सांगतील, तुम्ही बोला. मी 40 दिवस बॉडीवर होतो. डेड बॉडी घेऊन गेलो. 130 बॉड्या नेल्या मी.
ससून रुबियाल इथनं स्मशानभूमीत 130 बॉड्या 40 दिवसांनी नेल्या. त्याच्या अगोदर कोविडमध्ये होतो मी. कोविड अनगिनित पेशंट नेलेले आहे, 10 12 एका वेळेस ट्रीपमध्ये नेलेले. निकमारला वय किती आहे तुमचं आता? माझा 60 वय. तो 24 तास मी ड्युटी दिली कॉर्पोरेशनला. मी स्वतः चालवली माझी गाडी, पण अजून रुपयासुद्धा दिला नाही. 170 दिवस भरले माझे, गाडीचा 1 रुपया दिला नाही. पगार दिला त्यामध्ये, पण शेवटी 2 महिन्याला मला चंदन लावला. 24 तासाचा पगार नाही दिला, 12 तासाचा पगार दिला. 15,000 म्हणजे 130 बॉड्या नेल्या, तर 15,000 रुपयेमध्ये माझं काम करून घेतलं त्यांनी 40 दिवसात. हे याच्यामध्ये 2 प्रकार आहे. प्रथम एक तर यांच्याकडनं 24 तासाचं काम करून घेतलंय. 130 मयत या माणसांनी वाहिलेत वयाच्या 60व्या वर्षी. वयाच्या 60व्या वर्षी जर हा माणूस 130 बॉडी पुणेकरांच्या या स्मशानभूम्यांमध्ये पोचवत असेल, आणि गेलेत पेशंट कोविड पॉझिटिव्ह इकडून तिकडून येत असेल, आणि अशा माणसाला जर तुम्ही 1 रुपया त्यांना आजपर्यंत 6 महिन्यातला 1 रुपयासुद्धा त्यांना देण्यात आलेला नाही आजपर्यंत. बाकीच्या सगळ्यांना 3-3 महिन्याचे पैसे दिले आहेत. म्हणून एक यांच्या तर गाडीचा फक्त बॅटरीचा काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मारुती ओमनी आहे, त्याला बॅटरी खराब झालेली, तर त्याला 1 महिना झाला. ते म्हणतात आज टाकतो उद्या टाकतो, नुसतं आम्हाला 1-1 तास तिथे बसून ठेवतात कोलगे साहेब आणि रुपेकर साहेब. पण नंतर मीटिंग त्यांची संपली तर ते म्हणतात आता आम्हाला मीटिंग आहे, आम्ही दुसऱ्या दिवशी तुमच्या संग बोलू, तुम्ही दुसऱ्या दिवशी या. आज पण आम्ही जाऊन आलो त्यांच्या इथे, तर ते म्हणले आता आम्हाला मीटिंग आहे, तुम्ही उद्या या. फक्त ते एवढंच माझी गाडी 4 महिने होती. 4 महिन्यापैकी फक्त मला 2 महिन्याचे पेमेंट मिळालं आहे. 2 महिन्याच्या पेमेंटमधनं आता आम्हाला जे पॅकेज जे ठरलं होतं, त्या पॅकेजमधनं मेंटेनन्सचे पैसे ते कट करणार होते, ते कट केले. पण गाडीचा अपघात करून गाडीचं बाहेरचा जो मेंटेनन्स आहे ते सगळं मी माझ्या पदर खर्च केलेला आहे. कोळगे साहेब वगैरे म्हणले होते तुम्हाला दिवाळीनंतर करून देतो, पण ते म्हणले आमच्याच्याने फक्त बंपर टाकून देतो, पण बाकीची काही कामं होणार नाही. मग गाडी रिलीज केली होती माझी. मग वाट बघून आम्ही आमच्या बाहेरच्या प्रायव्हेट गॅरेजला आम्ही करून घेतली कामं. त्याला 30,000 ते 25,000 रुपये खर्च आला मला. नगरपालिकेला एक सांगायचं होतं की गाड्या रिलीज केले ते 1 महिना झालं. 1 महिना गाड्या रिलीज झाल्या, पण आम्हाला असा एक फोन आला की त्यांच्या ऑफिसमधून की तुमच्या गाड्या 1 महिना म्हणजे आज रिलीज करत आहोत. असा 1 महिना झाला. आता महिन्यापासून पेमेंट बंद आहे, गाड्याची कुठलीच कामं झालेली नाहीत, आणि गाडीचा हप्ता वगैरे तरी आम्हाला भरावंच लागते. महिन्याला आमचा हप्ता आहे गाडीचा. आमची विनंती आहे की महानगरपालिकेला आमचं बिल तरी कंटिन्यू चालू ठेवावं, अशी महानगरपालिकेची विनंती आहे. अजून कोणाला बोलायचे? माझ्या गाडीचा नंबर आहे 5888 MH 42 CM 5888. गाडीवरती PMDचेच ड्रायव्हर होते, 3 ड्रायव्हर होते. गाडीचा गिअरबॉक्स पूर्ण तोडून टाकला त्यांनी, गाडीचं डिफ्रेशन खराब करून टाकलं, गाडीचा पाटा तोडला, गाडीची चालण्याची कंडिशन नाही आहे. गाडी 27 तारखेला मी रिलीज केली, त्यांनी नव्हती रिलीज केली, मी स्वतः रिलीज करून घेतली. पण गाडीचं आत्ता 1 महिन्याने 5 दिवस झालं गाडी शोरूमलाच आहे. गाडीचं पहिल्यांदा त्यांनी काम केलं, ते गाडीचं पूर्ण खराब काम केलं. गाडी परत आहे असं गिअर पडत नाहीत, गाडीचे डिफ्रेशन खराब केलेलं आहे, गाडीचा पाटा तोडलेला आहे, गाडीची बॅटरी खराब केलेली आहे, गाडीची टायमिंगला कामं करून देत नाहीत. शिपेकर साहेबांच्या दारामध्ये आम्ही 2 तास उभं राहिलो. शिपेकर साहेब म्हणले थांबा. अजून 2 तास थांबल्याच्यानंतर ते म्हणले मला अचानक मीटिंग आली, मी जातो, तुम्ही उद्या या. परत आज आम्ही गेलो 1 तारखेला 1 डिसेंबरला, तर ते म्हणले थांबलो आम्ही तिथं परत तासभर थांबलो. परत म्हणले आज काही वेळ नाही आहे, नंतर या. पेशंटच्या ऐवजी सिलेंडर नाही गाडी 30 जम्बो सिलेंडर ॲम्ब्युलन्समध्ये पेशंटसाठी आम्ही गाडी दिली तुम्हाला बॉडी व्हायसाठी, आणि तुम्ही कुशल 30 सिलेंडर भरून घ्या. मालवाहतूक घ्यायचं, गाडीचे पाटे वगैरे तुटणार, चॅसी बेड होणार. म्हणजे महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काम झालं आहे, यांच्या गाड्यांच्या बाबतीत जे काम झालं आहे की यांच्या गाड्या ह्या घेण्यात आल्या चालवण्याकरता, आणि त्याच्यावरती कुठलेही ड्रायव्हर दिले, त्यामुळे त्यांच्या गाड्यांची वाटोळी झाली. आता जसं या दादांनी सांगितलं की यांच्या गाड्या ह्या ॲम्ब्युलन्स आहेत, ह्या रुग्णवाहिका आहेत, त्याच्यामध्ये रुग्णांचीच वाहतूक झाली पाहिजे. असं न करता त्याच्यामध्ये सिलेंडरची वाहतूक होत होते. म्हणजे भाड्याचं घरण खाली कर या म्हणीप्रमाणे महानगरपालिकेने या लोकांच्या बाबतीत काम केलेलं आहे. मी आता या सगळ्या लोकांना घेऊन माननीय महापौर असतील तर त्या माननीय महापौरांना आता भेटणार आहे, माननीय स्टँडिंग कमिटी चेअरमनला भेटणार आहे,
मान्य सभागृह नेत्यांना भेटणार आहे, त्या तिघांनाही मी आता एक निवेदन देणार आहे. आणि ह्या निवेदनामधून जर लवकरात लवकर ह्या लोकांच्या गाड्या जर महानगरपालिकेने त्यांच्या गाड्या लवकरात लवकर रिलीज केल्या नाही, त्यांची थकलेल्या रकमा जर दिल्या नाहीत, तर येणाऱ्या मुख्य सभेला ह्या सगळ्या गाड्या ह्या महानगरपालिकेच्या सभागृहाच्या समोर आणून उभ्या करणार. आणि मग इथलं सगळं ट्रॅफिक जाम जर झालं तर त्याला पूर्णपणे जबाबदार ही महानगरपालिकेची यंत्रणा असेल. कारण भविष्यात जर परत गरज लागली, जर महानगरपालिकेमध्ये पुणे शहरामध्ये तुमची जर ताकद नाही ना, तुमची ताकद आहे का एवढ्या ॲम्ब्युलन्सची? नाही ना. मग ज्या लोकांच्या गाड्या ह्या गोरगरिबांच्या गाड्या जो तुम्ही ताब्यामध्ये घेतलेल्या आहेत त्या होत्या तशा त्या लोकांच्या ताब्यामध्ये परत देणं गरजेचं आहे. उद्या कोविड अजूनही तुम्ही म्हणता कोविड संपलेलं नाही आहे, उद्या जर कोरोना परत वाढीला लागला तर जर तुम्ही पुणे शहरामध्ये परत ॲम्ब्युलन्सची मागणी केली तर ही लोक तुम्हाला ॲम्ब्युलन्स तुम्ही देताल का ॲम्ब्युलन्स परत मागणी? ऐकलं का? महानगरपालिकेला पुणे महानगरपालिकेने डबल पैसे दिले तरीसुद्धा आम्ही महानगरपालिकेला ॲम्ब्युलन्स त्यांची आमची देणार नाही. अशी जर क्रेडिट ही लोक महानगरपालिकेचं घालवत असतील या गोरगरिबांच्याकडं, तर कसं महानगरपालिकेवरती कोण विश्वास ठेवल? कसा महानगरपालिकेच्या कारभारावरती विश्वास ठेवल? माननीय महापौर साहेब, तुमचे डोळे आणि कान उघडे असतील तर ह्या लोकांची व्यथा तुम्ही पहा. आणि ह्यांना जो काही अन्याय यांच्यावरती झाला आहे, जो महानगरपालिकेच्या व्हेकल विभागाने केला आहे, एका गाडीची काच फुटली होती आणि एका गाडीची काच फुटल्यानंतर ना पुणे शहरामध्ये 11 ॲम्ब्युलन्स आल्या होत्या. मग जर प्रत्येक वेळेस अधिकाऱ्यांच्या गाड्यांच्या आम्ही काचाच फोडत बसायचं का? प्रत्येक वेळेस आम्ही आंदोलनच करायचे का? ह्याच्यामध्ये ह्या लोकांच्या विषयामध्ये काय अधिकाऱ्यांना काय मिळणार नाही म्हणून अशा प्रकारे वागणूक देणार का तुम्ही या लोकांना? आमचं हा विषय की कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये जर हा सगळा विषय मार्गी लागला नाही तर त्याला पूर्णपणे जबाबदार पुणे महानगरपालिका व्हेकल डेपो नितीन उदास साहेब, तुम्ही लक्षात घ्या. हा तुमच्या खात्याचा प्रश्न आहे. जर तुम्ही या गोरगरिबांच्या गाड्या ताब्यात घेतल्यात, त्यांची कामं वेळेवर करून त्यांच्या परत ताब्यात दिल्या पाहिजेत, त्यांचे राहिलेले पैसे त्यांना परत दिले पाहिजेत. आणि जर ह्या गोष्टी तुम्ही करू शकणार नसताल आणि त्याच्यामधनं जर काय आंदोलन झाली तर त्याला पूर्णपणे तुम्ही लोक जबाबदार असणार. एवढंच आजच्या या लाईव्हच्या दृष्टिकोनातून सांगतो. लवकरात लवकर पुणे महानगरपालिकेला देवाने सद्बुद्धी द्यावी आणि या गोरगरिबांचे राहिलेले पैसे त्यांच्या गाड्या त्यांच्या ताब्यात द्याव्यात. अन्यथा महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या जनरल बॉडीच्या आतमध्ये एखादं आंदोलन होईल आणि ते आंदोलन अशा प्रकारे होईल की इथे येण्या जाण्यासाठी पुन्हा त्यांना रस्ता मिळणार नाही. अशा प्रकारे ते ॲम्ब्युलन्स इथं लावल्या जातील आणि त्याच्यानंतरनं जी परिस्थिती उद्भवली त्याला पूर्णपणे पुणे महानगरपालिका पालिका प्रशासन त्याला जबाबदार असेल. मी आता इथून आयुक्त महापौर या सगळ्यांना मी निवेदन देणार आहे आणि त्या निवेदनामध्ये या लोकांचं लवकरात लवकर हे सगळे विषय रिलीज करावे म्हणून मी मागणी करणार आहे. धन्यवाद.